श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग ओव्या 326 ते 350. श्री गणेशाय नमः. आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुजेनी पाडे आले निर्वाळले या. अर्जुना, मी जी ही योग साधना सांगितली ते जे जे साधक करतात ते सर्व याच अष्टांग योग साधनेने माझ्याच योग्यतेस येतात. परब्रह्मचे नीरसे देहाकृतीची येमुसे ओती वजाहले तैसे दिसती आंगे. अशा योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहकृतीच्या मुशीत ओतलेल्या पुतळीप्रमाणे तेजपुंज दिसतात. जरी हे प्रतीती हण अंतरी फांके तरी विश्वची हे अवगे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जिहे. हा अनुभव अंतरंगी प्राप्त झाला की या योग्याला सर्व जग मावळून जाते. देवाचे हे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, प्रभू, तुम्ही जे म्हणताय ते अगदी सत्य आहे. का जे आपण आता देओ हा बोलिले जो उपाओ तो प्राप्तीचा ठाओ म्हणोनी घडे. कारण देवा, तू जो हा मार्ग सांगितलास ना तो खरंच उपासकाला निश्चितच ब्रह्मसाक्षात्कार घडविणारा आहे. ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्व येती हे सांगती याची रीती कळले मज. श्रीकृष्णा, तू जे निवेदन केलेस, मी जे आर्तपण श्रवण केले त्यावरून माझी पूर्ण खात्री झाली की एकनिष्ठपणे हा अभ्यास करणाऱ्या साधकाला ही ब्रह्मसिद्धी, हे समाधी सुख, हा आत्मानंद नक्कीच मिळणार. देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. देवा, अरे जर हा भाग नुसता श्रवण करत असतानाच मला इतके ज्ञान प्राप्त झाले तर प्रत्यक्ष तो अनुभव घेणाऱ्या त्या अवस्थेशी तद्रूप झाला नाही तरच नवल. म्हणोनी येथ काही अनारिसे नाही परी नाव भरी चित्त देई बोला एका. देवा, तू जे काही सांगितले त्याबद्दल माझ्या मनात थोडाही संशय नाही, शंका नाही. पण आता मात्र मी तुला जे विचारणार आहे ते कृपा करून मला सांग. आता कृष्ण तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. हे माधवा, तू जो योग सांगितलास तो योग्य, पण तो आचरता येईल इतका योग्य पात्रतेचा मी नाही असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. सहजे आंगिक जे तुले आहे ते तुल्याची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. तरी पण मी जिवे भावे यथाशक्ती यथामती त्याचा अभ्यास नक्की करीन. ना तरी देऊ जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल तेची पुसो. देवा, तू जे काही सांगितलेस ते जर करण्यास मी पात्र नाही तर ती पात्रता माझ्यात येण्यासाठी मला उचित असेल ते विचारू दे. जीवीची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देई जो. त्या साधनेसाठी योग्य होण्यासाठी मला काय करायला हवे हे सांगणारा तूच आहेस. तेव्हा आता मला माझी अडचण तुला विचारू दे. हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके. हे देवा, तू जी अष्टांग योग साधना मला सांगितली ती मी ऐकलीही
पण उगाच कोणी उठला आणि ती साधना करीन म्हणाला तर त्याला ती शक्य कशी होईल. की योग्य ते विण नाही ऐसे हण आहे काही, तेथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. ही साधना योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे का. तेव्हा श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, अरे तू हे असे काय विचारतो आहेस. हे काज कीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण, तेही अधिकाराचे वोढवे विन काय सिद्धी जाय. अर्जुना, ही तर फार वरची पायरी आहे. मला असे सांग की जर पात्रता नसेल तर साधी साधे कार्य तरी सिद्धीस जातात का. पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची आधी न जाणिजे, का जे योग्य होऊनी कीजे ते आरंभिले फळे. पार्था, ज्याला भाषण योग्यता पात्रता असे म्हणतो ना, ती प्राप्तीच्या आधी समजत नाही. कारण जो पात्र आहे अधिकारी आहे त्यानेच ते कार्य केले तर ते फलद्रूप होते. तरी तैसी येथ काही सावियाची केनी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. अर्जुना, अरे ही योग्यता पात्रता काही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. अशा सुपात्र योग्यता असलेल्या पुरुषांच्या काय खाणी आहेत का. नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू, तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. देवा, जो थोडा विरक्त आहे, ज्याने आपल्या देहधर्माचे उचित नियमन केले आहे, तो याच्या प्राप्तीचा अधिकारी होणार नाही का. ये तुला लिये आयणी माझी वडे, योग्य पण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे. तेव्हा देव अर्जुनास असे म्हणाले की तू जर तसा प्रयत्न केलास, योगाभ्यास केलास, तर ती अवस्था तुलाही प्राप्त होईल. मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. पण त्याचे काय आहे की ही योग स्थिती योग साधना करणाऱ्या साधकाला मिळते. पण कोणाला. तर ज्याने नियमांचे पालन केले आहे, जो नियमित ही योग साधना करतो, अव्यवस्थित पुरुषाला मात्र ती कदापि प्राप्त होत नाही. जो रसनेंद्रियाच्या अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाहीच येत म्हणितला अधिकारिया. असे बघ की ज्याचा आपल्या जिभेवर ताबा नाही, जो झोपेच्या अधीन झाला आहे, असा पुरुष या साधनेचा अधिकारी होऊ शकत नाही. अथवा आग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृणा कोंडी, आहाराते तोडी मारुनिया. जो हट्टाने तहान भूक मारतो, प्रसंगी भूक असूनही आहार घेत नाही. निद्रेची या वाटा नवचे, ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे, ते शरीराची नव्हे तयाचे मायोगू कवणाचा. जो झोपेच्या वेळी झोप घेत नाही तर हट्टाने निद्रानाश करतो, असा पुरुष ज्याचा देह त्याच्या स्वाधीन नाही, तो योग साधना तरी काय आणि कशी करणार. म्हणून अतिशये विषयो सेवावा, तैसा विरोधू नोहावा, का सर्वथा विरोधावा हेही नको. यासाठी साधक कसा असावा, तर त्याने विषयांचे अतिसेवन करू नये किंवा गरजेपेक्षा उगाच जादा नियमनही करू नये. आहार तरी सेविजे, परियुक्तीचे नियमापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. ज्याला ही साधना करायची आहे त्याने आहार करावा, पण तो अगदी गरजेपुरता आणि प्रमाणात,
इतकेच नाही तर त्याने आपली सर्व विहित क्रियाकर्मेही मोजकीच करावीत. मापितला बोल बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे, निद्रेही मानू दिजे, अवसरे एके. त्याने आवश्यक तेवढेच बोलावे, गरजेपुरते चालावे आणि योग्य त्यावेळी आवश्यक तेवढीच झोपही घ्यावी. जय जय राम कृष्ण हरी.